शहरातील देवपूर भागातील वंदे मातरम प्रतिष्ठानतर्फे गणेशोत्सवानिमित्त हिरे भवन येथे अस्मिता महाराष्ट्राची या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। प्रतिष्ठानच्या 10 दिवसीय गणेशोत्सवात या कार्यक्रमांतर्गत सांस्कृतिक नृत्य, भक्तिगीते आणि एकपात्री नाटकांसारखे विविध कलाप्रकार सादर केले जात आहेत। यंदा प्रतिष्ठानच्या स्थापनेचे हे 10वे वर्ष आहे। गेल्या दशकभरात प्रतिष्ठानने वृक्षारोपण आणि रक्तदान शिबिरांसारखे अनेक सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबवले आहेत। विशेष म्हणजे देवपूरमधील सावरकर पुतळ्यापासून वलवाडी परिसरातील शाळा, महाविद्यालये आणि रुग्णालयांच्या परिसरात नागरिकांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे महत्त्वपूर्ण कार्यही प्रतिष्ठानने केले आहे। याच सामाजिक जाणीवेतून गणेशोत्सवात डीजेच्या कर्णकर्कश आवाजाऐवजी विधायक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करावे, असे आवाहन प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी इतर गणेश मंडळांना केले आहे। अशा कार्यक्रमांमुळे महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक एकत्र येतात, ज्यामुळे सामाजिक एकोपा वाढीस लागतो, असे मत प्रतिष्ठानने व्यक्त केले। मातरम प्रतिष्ठानचं 10व्या वर्षाचा अध्यक्ष आहे। यावर्षी आम्ही सर्वात महत्त्वाचं म्हणजे पर्यावरणपूरक जी बाप्पाची स्थापना आहे ते आमचं सगळ्यात मोठं उद्दिष्ट होतं। त्यासोबत आम्ही वृक्षारोपण आणि CCTVचं जे आहे ते जाळं देवपुरात पसरवतो आहे। यावर्षी आम्ही अनेक विविध कार्यक्रम, समाजोपयोगी कार्यक्रम घेत आहोत, ज्यात की अस्मिता महाराष्ट्राची आहे, भूपेश दवेंचा एक कार्यक्रम आहे, एक पात्री अभिनव दरोडेंचं वराड निघालं लंडनला आहे। बाकी कार्यक्रम जे आहे ते मुलांसाठी आहेत। श्री यशवंत गोसावी यांचं शिवचरित्र व्याख्यान आहे। अशा परीने आमचे सगळे कार्यक्रम आम्ही एकत्र बघतो। आम्ही जे 8 मेगापिक्सल व्हिज्युअल ऑडिओ सिस्टीम CCTV जे काही आम्ही सुरू केलेले आहे, त्यात आम्ही सावरकर पुतळ्यापासून तर पूर्ण वलवाडी शिवरात्रात सर्वच्या सर्व शाळा, महाविद्यालय, सर्व हॉस्पिटल, सर्व क्लासेस या सगळ्या गोष्टींना आम्ही कव्हर केले। हॉस्पिटल्सला आम्ही कव्हर केलेलं आहे आणि आमच्या सर्व सदस्यांच्या देणगीतून, सदस्यांच्या मदतीने हा सगळा कार्यक्रम होतो आहे। आम्ही या पद्धतीने लोकांसमोर एक आदर्श निर्माण केलेला आहे आणि आम्ही सर्व गणेश मंडळांना असं आवाहन करतो की अशाच प्रकारचे सामाजिक उपक्रम जे आहे हे मंडळांनी राबवले पाहिजे। सामाजिक एकता सलोखा जो आहे तो जोपासला गेला पाहिजे, त्याला सांस्कृतिक कार्यक्रमांची जोड दिली गेली पाहिजे, जेणेजोगे सर्वच्या सर्व लहान मुलं असतील, मुली असतील, सर्व महिला असतील, पुरुष असतील, यांना एकत्र ठेवण्याचं जे धागा आहे तो धागा तो सांस्कृतिक कार्यक्रम आहे। ते सांस्कृतिक कार्यक्रम दरवर्षी वंदे मातरम घेत असते। 10 दिवस पूर्ण कार्यक्रमांची, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते आणि आमचे सर्व सहकारी रात्रंदिवस मेहनत करत हे सगळे कार्यक्रम यशस्वी करत असतात। आमचं असं एकमेव प्रतिष्ठान आहे की ज्या प्रतिष्ठानच्या कुठल्याही पोस्टरवर कुठल्याही व्यक्तीचा फोटो नसतो। आम्ही जर गणपती उत्सव साजरा करत असतो तर गणपती बाप्पाचा असतो, शिवजयंती साजरी करत असतो तर फक्त छत्रपतींचा फोटो असतो। आमचं असं एकमेव प्रतिष्ठान आहे, संपूर्ण महाराष्ट्रात असं एक प्रतिष्ठान नसेल की त्या ठिकाणी प्रत्येकजण अध्यक्ष आहे आणि प्रत्येकजण सर्वसामान्य कार्यकर्ता आहे। या प्रकारे आम्ही आमचं काम करत असतो। या उर्वरित दिवसांमध्ये जे आमचे कार्यक्रम आहे त्यातही तुम्ही सर्वांनी सहभागी व्हावे ही विनंती करतो।